16 मार्च सोमप्रदोषच्या दिवशी यातील एकही उपाय तुम्ही शिवलिंगावर केला तर तुम्हाला फायदा होईल. सोमप्रदोष महाउपाय. जर तुम्हाला तुमची सोमप्रदोषची पूजा यशस्वी करायची असेल तर तुम्ही सोमप्रदोषच्या दिवशी भगवान शिव यांना आवडत्या वस्तू जसे की दूध, गंगाजल, बेलपत्र, शमीपत्र, रुद्राक्षाची पाने आणि राख अर्पण करून विधी करावेत. परंतु तुम्हाला आणखी एक खबरदारी देखील घ्यावी लागेल. भगवान शिव यांना तुमच्या इच्छा व्यक्त करण्यासाठी तुम्ही त्यांच्या वाहनाची म्हणजेच नंदीची विशेष पूजा देखील करावी. कोणत्याही शिव मंदिरात प्रवेश करताना सर्वात आधी दिसणारा नंदी हाच पहिला दिसतो. आज म्हणजेच सोमप्रदोषच्या दिवशी त्यांची पूजा केल्यानंतर एका कानावर हात ठेवून आणि दुसऱ्या कानात तुमची इच्छा सांगावी. असे मानले जाते की भक्तीने पूजा करून आणि तुमच्या इच्छा व्यक्त केल्याने नंदी लवकर शांत होतात आणि त्यांच्या भगवान शिवांद्वारे त्यांची पूर्तता सुनिश्चित करतात. या उपायामुळे शिवांचे आशीर्वाद देखील मिळतात. तर हिंदू श्रद्धेनुसार जर एखादी मुलगी इच्छित पती मिळवण्यासाठी प्रदोष व्रत करत असेल तर तिने सोमप्रदोषच्या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वतींना विशेष प्रार्थना करावी. हिंदू मान्यतेनुसार कोणत्याही प्रकारचे भय, दुःख आणि शत्रू दूर करण्यासाठी सोमप्रदोषच्या दिवशी भगवान शिवांना मंदार फळ अर्पण करावे. हिंदू मान्यतेनुसार त्रयोदशी किंवा प्रदोष व्रताच्या दिवशी जर एखाद्या व्यक्तीने भगवान शिवांना रुद्राक्ष अर्पण केला आणि नंतर तो प्रसाद म्हणून धारण केला तर त्याला नेहमीच भगवान शिवांचा आशीर्वाद मिळेल. तर जर तुम्हाला आर्थिक अडचणी येत असतील आणि तुम्ही सर्व प्रयत्न करूनही आर्थिक किंवा मानसिक दृष्ट्या त्रासलेले असाल तर तुम्ही सोमप्रदोषच्या दिवशी स्फटिकाच्या शिवलिंगाची विशेष पूजा करावी. नंबर 5. जर तुम्हाला कोणताही आजार किंवा वेदना होत असतील तर तुम्ही विशेषतः साखरेच्या कॅंडीपासून बनवलेल्या शिवलिंगाची योग्य विधी करून पूजा करावीत. तर सोमप्रदोषच्या दिवशी भगवान शिवांची पूजा. प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शिवांना प्रसन्न करण्यासाठी प्रदोष काळात शिव आणि गौरीची विधिवत पूजा करावी. शिवलिंगावर गंगाजलाने जलाभिषेक करावे आणि त्यांना बेलपत्र, भांग, धतुरा, आक फुले आणि मध अर्पण करावे. असे मानले जाते की असे केल्याने भोलेनाथ आपल्या भक्तांचे सर्व दुःख दूर करतात. या दिवशी शिवलिंगावर जव अर्पण करणे खूप शुभ मानले जातात. रुद्र अभिषेक करावा. तर सोमप्रदोषच्या दिवशी भगवान शिवांची पूजा करण्यासाठी सर्वोत्तम काळ मानला जातो. इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि आजार दूर करण्यासाठी या दिवशी रुद्र अभिषेक करावा. असे मानले जाते की असे केल्याने ग्रहांच्या त्रासांपासून मुक्तता मिळते आणि जीवनात सुख आणि समृद्धी येते. दान आणि धर्मदाय कार्य. तर सोमप्रदोषच्या दिवशी शिव आणि पार्वतीची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. या व्यतिरिक्त आपल्या क्षमतेनुसार मंदिरात दान करावे. असे मानले जाते की असे केल्याने सर्व त्रास कमी होतात आणि घरात समृद्धी येते. तर भगवान शिवांचा जलाभिषेक करावा. तर सोमप्रदोषच्या दिवशी भगवान शिवांना कच्चे दूध, काळे तीळ मिसळलेले पाणी अर्पण करावे. असे मानले जाते की असे केल्याने पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळते आणि पूर्वजांच्या शापांपासून मुक्ती मिळते. असे केल्याने आर्थिक लाभाचे नवीन मार्ग उघडतात. भगवान शिवांना ह्या वस्तू अर्पण कराव्यात. तर सोमप्रदोषच्या दिवशी
भगवान शिवांना प्रसन्न करण्यासाठी तुम्ही त्यांना काळे तीळ, बेल, हरसिंगार फुले, तूप, मध, दूध, दही इत्यादी अर्पण करू शकता. असे केल्याने घरात सुख आणि समृद्धी येते असे मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार प्रदोष व्रताच्या दिवशी तांब्याच्या भांड्यात गूळ आणि हरभरा डाळ गंगाजलासह अर्पण करावे. या काळात भगवान शिवांना कण्हेराची फुले, मध देखील अर्पण करावेत. यामुळे विवाहातील अडथळे दूर होतात. प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शिवांना 11 बेलाची पाने अर्पण करावीत. त्यामध्ये शमीचे फुले देखील समाविष्ट करावीत. यामुळे कामात यश मिळते आणि मानसिक शांती मिळते. तर प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगावर गहू आणि धतुराचा अभिषेक करावा. यामुळे भगवान शिवांचा आशीर्वाद मिळतो. या दिवशी पांढऱ्या वस्तू दान कराव्यात. यामुळे नात्यांमधील कटुता दूर होते. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यम. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका.